मॅडम, आपल्यासोबत जी घटना झालेली आहे अत्याचाराचं प्रकरणित आणि तुमचं अजूनपर्यंत कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट घेतलेली नाही आहे ना तुमचं मेडिकल झालं, तर काय म्हणणं आहे आपलं? आज आपण पत्रकार परिषद घेतलेली आहे. माझं म्हणणे एकच आहे की यांच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे, मला न्याय भेटला पाहिजे. आणि माझ्यावरती या दोघांनी खंडणीची केस खोटी दाखल केली आहे. यांनी अँटी करप्शननी यांनी माझ्यावर खोटी केस दाखल केलेली आहे. माझ्यावरती आणि माझ्या मुलीचं पण आयुष्य बरबाद, माझी मुलगीचं पण करिअर यांनी खराब केलं आहे. म्हणजे एवढा अधिकार यांना कुणी दिला आहे? माझ्या खंडणीची केस यांनी. आणि या दोघांना वाचवण्यासाठी आहे ना यांचा हात आहे. हा श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे त्यांचा खास माणूस आहे. यांचा भाऊ मंत्रीपाशी PA, त्याच्यामुळे हे काही करू शकते. आणि तुमच्यासोबत जी घटना झाली, किती दिवस झाले जी घटना तुमच्यासोबत झाली? आम्ही न्यायासाठी भटकते. कमिशनर साहेबांना भेटली, तिथून मला कोणीच काही दिलं नाही. मला बोले अर्ज बनवल्यानंतर आम्ही चौकशी करू, नाही तर तू जाऊन शिवाजी हॉस्पिटलला मेडिकलसाठी शिवाजी हॉस्पिटलला पण त्याच दिवशी गेलती. पण डॉक्टरांनी मला बोलले की त्यांचा रिपोर्ट लागेल, ते स्वतः तुला घेऊन येतील आमच्याकडे मेडिकल करायला, मग आम्ही मेडिकल करू. मॅडम, एक प्रश्न असा आहे की आता काही उच्च न्यायालयाचे आदेश आलेले आहेत, सहमताने झालेला संबंध याला बलात्कार म्हणून किंवा विनयभंगाचा असं कुठलाही गुन्हा त्याच्यावर दाखल होत नाही. आपलं हे जे प्रकरण झालेलं आहे ह्यामध्ये आपलं कुणाबरोबर संबंध होते का? माझा यांच्याबरोबर कधी संबंध नाही आणि कधी मी यांना हे केलेत ना. जे काय आले मी तुमच्यासमोर स्पष्ट सर्व माझं म्हणणं. हे तुमच्याबरोबर हे जे तिघं व्यक्ती याच्यामध्ये सामील आहे, हे प्रकरण घडलं कसं ते सविस्तर थोडक्यात सांगा. यांनी ओळख काढली माझ्याशी. हा बोला मी PI होतो रेल्वेला, तो होमगार्डमध्ये. त्यांचं नाव काय आहे? उत्तम कोळेकर, ACP उत्तम कोळेकर. हे ज्यावेळेस तुमचं प्रकरण घडलं त्यावेळेस हे ACP पदावर होते की सिनियर पदावर? नाही, कळवा पोलीस स्टेशनला ACP पदावर आहे. एक मिनिट. आता पण आहे का? आता नाहीये. तिथून आता यांना काढून टाकलं तिथून. का काढलं त्यांना? तुमच्या आरोपानंतर त्यांना कारवाई करण्यात आलेली आहे की आधी? नाही, यांना का काढलं? कारण की ते मालेगाव प्रकरणमध्ये ते निर्दोष निघाले ना, त्यांच्यावरती ह्या लोकांनी खोटी केस बनवलेल्या होत्या. त्या प्रकरणामध्ये याला चौकशीसाठी काढून टाकलेलं आहे. आता तुमच्यासोबत जो काही प्रकार घडलेला आहे तो प्रकार कसं घडलं आणि कुठं घडलं त्याची पोलिसांनी नोंद का घेतली नाही? तुम्ही पोलिसांपर्यंत कशा पद्धतीने गेला होतात? पोलीस अधिकारी कोण होते ज्यांनी तुम्हाला नाकारलं? मी कळवा पोलीस माझ्यावरती यांच्या मिसेसनी फोन केला, ये बेटा चहा प्यायला घरी. मी याच्या मिसेसच्या म्हणण्याप्रमाणे चहा प्यायला गेली. तिथे यांची मिसेस नव्हती. त्यांच्या मिसेसच्या जागेवर यांचे मिसेस नाव नाही माहिती, यांची मिसेस नव्हती. त्यांच्या मिसेसच्या जागेवर हे दोघं रूमवरती होते. बोलवताना बायकोनी फोन करून बोलवलं आणि मला ह्या दोघांनी माझ्यावर जे अत्याचार केला. त्यानंतर तिथून मी बरोबर 7 वाजता पोलीस स्टेशनला, कळवा पोलीस स्टेशनला गेली. कळवा पोलीस स्टेशनवाले. घटना कुठं घडली? याच्या रूमवरती. कुठं? कळवा. कळवत तुम्ही गेला होता, त्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या मिसेस मिळाले नाही. ही दोघं तिघे व्यक्ती त्या ठिकाणी होती. यांनी जबरदस्ती केली होती की काय? गुंगीचं औषध दिलं होतं? काय प्रकार? पाण्यामध्ये गुंगीचं औषध टाकून यांनी जबरदस्ती केली होती. तुम्हाला त्यावेळेस काय अनुभव झाला की तुमच्यावर काहीतरी वेगळं होतं म्हणून असं की तुम्ही? मला पहिलं पाणी पाजले, मी तशीच बसली होती. मला हे दोघांनी काय केलं नाही. पण नंतर थोडं मला जेव्हा झोपेची गुंगी यायला लागली ना, तेव्हा या दोघांनी हात धरून बेडरूममध्ये नेऊन माझ्यावर अत्याचार केला. ह्या पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही तक्रार द्यायला गेला तर कोणता पोलीस स्टेशन? कळवा पोलीस स्टेशनचा. हा ACP त्याच पोलीस स्टेशनचा आहे. मी त्याच पोलीस स्टेशनमध्ये. त्यामध्ये तुमची सुनावणी झाली नाही? मला गेट पोलीस स्टेशनच्या आतमध्ये पण नाही चढू. त्याच दिवशी तुम्ही गेलात की? नाही, त्याच दिवशी गेली पोलीस स्टेशनला. तिथे CCTV कॅमेरा पण चेक करू शकतो. तुम्ही सुटका कशी झाली तिथून? तुम्ही निघालात कसं घरातून? मी घरातून निघाली एकदम गोड बोलून, शांत दिमाग. म्हणजे मला असं भीती की मी जर यांना बोलली की मला काय करतील तर हे साखर कदाचित मला मारून पण टाकू शकत होते किंवा कोण मला काही करू. कारण त्यांच्यापेक्षा रिव्हॉल्वर पण होती. मला जर माझ्या जीवाची हे करून मी तिथून हळूहळू मी बोलली, मी तुमची कुठेही तक्रार केली नाही. तितक्यात हे जे जेवढे ड्रायव्हर होते ना त्यांना मी सांगितली हकीकत, माझ्यासोबत असं केलं. पण ते ड्रायव्हर लोक बोलले, मॅडम हे लोक तसेच आहेत बोलले, पण तुमची तक्रार नाही घेणार. कारण की यांची मोठी गँग आहे बोलते, वर मंत्रीपर्यंत यांची गँग आहे बोलते.
तुम्ही आता आहे ना सीधा पोलीस स्टेशनला तुम्ही त्यावेळेस तिथून बाहेर पडल्यानंतर 100 नंबर किंवा 103 नंबर असे जे संपर्क समोरच महिलांच्या पोलीस स्टेशन आहे ना. जरी असलं तर तुम्हाला तुमचं शिक्षण तर झालं असेल, माझं शिकलं मी समोर तुमचं काम पोलीस काय स्टेशन आहे, आहे. तुमचा व्यवसाय काय आहे? माझं व्यवसाय मी होमगार्डमध्ये पण मी साडींचे पण दुकान आहेत माझा. तुम्हाला तर साहजिक माहीत असायला पाहिजे की अशा वेळेस घटनेवर 100 नंबर किंवा 112 पोलिसांची ऑनलाईन मदत घ्यावी. ऑनलाईन पोलीस स्टेशनलाच गेली ना मी डायरेक्टली. त्यावेळेस मला काही सुचलं नाही, मी डायरेक्टली पोलीस स्टेशनला गेली. पोलीस स्टेशनला मग आपण जर आपल्यावर काय अन्याय झाला आपण कुठे जातो, डायरेक्ट पोलीस स्टेशनला आता जातो. तुमच्या मागण्या काय आहेत? प्रकरणला किती वर्ष झाली? आता किती दिवस? प्रकरणला आता वर्ष झाला. मी कायदेशीर न्यायालयाकडे न्याय मागते, बरोबर. मला न्यायाला भरोसा आहे, मला न्याय देणार. परंतु यांनी माझी बदनामी चालू केली. यांनी माझी बदनामी कशी चालू केली? एक असं हे अशी महिला आहे हे बघा. ह्या संदर्भात तुम्ही सायबर सेल वगैरेला तक्रार टाकली का? नाही, माझी तक्रार घेतच नाही. सायबर सेल नाही घेतली? सायबर कोणीच तक्रार घेत नाही. माझी अशी बदनामी चालली. कळवा पोलीस स्टेशनच्या ग्रुपवर टाकलं, वकील संघटना ग्रुपवर टाकलं, होमगार्डच्या ग्रुपवर टाकलं. पूर्ण मला लोकांचे फोन येतात की हे तुझं नाव आहे पण तुझा फोटो हा दुसरे यूज करून टाकतात. या लोकांनी माझी अशी बदनामी चालू केली. आणि जर माझी बदनामी केली आणि जर मी यांच्या डिपार्टमेंटमध्ये चांगल्या अधिकारी यांच्यामुळे जर चांगल्या अधिकाऱ्यांचं नाव खराब होत असेल तर मी असा फोटो दाखवू का? असा हा IPS अधिकारी, हा बघा कसा फोटो पाठवतो. अशी बदनामी मी जर हे केली तर अधिकाऱ्यांचं नाव, चांगले डिपार्टमेंटचं नाव खराब होईल म्हणून मी शांत बसलेली. पण या लोकांनी माझी बदनामी चालू पण आतापर्यंत कुठं तक्रार लेखी तक्रार दिलेली आहे? आतापर्यंत गृहमंत्री, महिला आयोग, सर्वीकडे मानव हक्क सर्वीकडे मी तक्रार दिली. सर्वीकडे तक्रार दिली. माझी तक्रार कुठेच घेतली नाही. आता काय मागण्या लागली? आता काय नाही, मी आझाद मैदानावर या 7-8 दिवसात उपोषणला बसणार आहे, आमरण उपोषण करणार आहे. मला न्याय भेटलाच पाहिजे.